नागपूर हिंसाचारात दंगेखोरांकडून नुकसानीची वसुली, नुकसान भरलं नाही तर संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा. तर नुकसान झालेल्यांना 3 ते 4 दिवसात मिळणार भरपाई. आदित्य ठाकरेंचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. तर नागपूरमधला हिंसाचार फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी माझा व्हिजनमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला होता संशय. काँग्रेसच्या सत्यशोधन समितीकडून नागपूर हिंसाचाराचा आढावा, कोरोनातील आयात जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर हे निव्वळ लांगुल चालन, मुख्यमंत्र्यांचा पलटवार. नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, जखमी इरफान अन्सारी यांचा मेयोर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडून जप्त. दुबईचा फोटो मीडियात व्हायरल झाल्यावर कारवाई. तर लुकआउट नोटीसही जारी. कोरटकरला कुठूनही शोधून काढणारच, फडणवीसांचा निर्धार. दिशा प्रकरणी उद्धव यांनी 2दा फोन करत आदित्यांचं नाव न घेण्याची विनंती केलेली, नारायण राणेंचा दावा. तर दंगलीचं प्लॅनिंग मातोश्रीवर होत असे, नितेश राणेंचा नवार. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी पोहोचताना शरद पवार आणि अजित पवारांची नजरानजर, हातवारे. तर जयंत पाटील यांची दादांसोबत बंद दाराआड चर्चा. अजित पवार जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांची तीव्र नाराजी. विविध संस्थांची कारणं काढून होत आहेत भेटी, राऊतांची टीका. तर सोडून गेलेल्यांशी आम्ही बोलतही नाही, राऊतांचा हल्लाबोल. परभणीतल्या गंगाखेडमध्ये इंस्टाग्रामवर औरंगजेबासंबंधी पोस्ट केल्यानं युवकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर. अर्थशास्त्र क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर केळकर यांचा सन्मान. मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका पोलीस प्रशासनाची परवानगी. महापालिकेच्या पक्षबांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणावर काय बोलणार याची उत्सुकता. आयपीएलच्या क्रिकेट युद्धाचं रणशिंग आज फुंकलं जाणार. कोलकाता बंगळुरू सलामीची लढाई, इडन गार्डन्सवरच्या सामन्यावर पावसाचं सावट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.